परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्री साई सच्चरित अध्याय 14. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. जय साईनाथा संतवरा. जय जय दयाळा गुणगंभीरा. जय निर्विकारा परात्परा. जय जय अपारा निरवद्या. ठेवूनी अलक्षी दृष्टी निज भक्तार्थ दयापोटी. नानामिषे भक्तांसी भेटी देऊनी संकटी तारिसी. करावया दीनोद्धार हा ही एक लीलावतार. भक्त दुर्वासना दुर्धर दुष्ट निशाचर वधावया. सद्भावे दर्शना जे जे आले ते ते स्वानंद रस प्याले. अंतरी आनंद निर्भर झाले डोलू लागले प्रेम सुखे. एवं गुण साई समर्थ हीन दीन मी अतिविनीत. तयांची या चरणाप्रत साष्टांग प्रणिपात दीनाचा. आता पूर्वकथानुसंधान कृष्ण श्वान भक्षितात ध्योदन. जाहले हिमज्वराचे निरसन कथा निवेदन जाहली. दुर्धर वाखा आणि मोडसी अंगुली तर्जन तरण मात्रेसी. भर्जित भुईमुग सेवावयासी देऊन नाहीशी जाहिली. तैसाच एकाचा पोटशूळ एकाचा कर्णरोग समूळ. एकाचा क्षयरोग महाप्रबळ कैसा निर्दळाला दर्शने. कैसे साई कृपे करून भीमाजी जाहले सुख संपन्न. साई लागी कृतज्ञता पूर्ण चरणी शरण अखंड. तैसाची अभनव हा ही प्रकार हा ही अपूर्व चमत्कार. श्रोतया श्रवणार्थी बहु आदर जाणो निसादर करीतसे. श्रोती वक्ता काय करील कथन सर्वथैव तो श्रोतया आधीन. श्रोतेच तयाचे अवलंबन रसवर्धन तेणेनी. आधीची हे संतचरित्र स्वभावेची गोड बाह्याभ्यंतर. गोड संतांचे आहार विहार सहजोद्गार ही गोड. चरित्र नव्हे हे स्वानंद जीवन. साई महाराज दयाघन प्रेमे भक्ता लागून. वर्षले साधन निजस्मरणा. गोष्टी सांगत प्रवृत्तीच्या मार्गास लावित निवृत्तीच्या. ऐशा प्रपंच परमार्थाच्या सत्पुरुषांच्या या कथा. हेतु तरी हेच असावे की संसारी सुखे वर्तावे. परी नित्य सावध रहावे सार्थक करावे देहाचे. अनंत पुण्याईच्या बळे अवचटे जीवा नरदेह मिळे. त्यातही परमार्थ जया आकळे. भाग्य आगळे ते एक. तेथेही जो करीना सार्थक जन्मला भूभार तो निरर्थक. पशुहून काय अधिक जगण्याचे सुख तयाला. आहार निद्रा भय मैथुन याहून काही न जाणे तो आन. तो नर केवळ पशु समान पुच्छ विषाण विरहित. काय या नरजन्माची महती येणेची साधेल भगवत भक्ती. पायी लागतील चारी मुक्ती निजात्मप्राप्ती येणेची. मेघमंडळी विद्युल्लेखा संसार हा चंचल तिदसारिखा. येथे काला हि ग्रस्त लोका सुखाची घटिका दुर्मिळ. माता पिता भगिनी भ्राता दारा पुत्र सुता चुलता. नदी प्रवाही काष्ठे वाहता एकत्र मिळतात तैसे हे. दसली क्षण एकवट लाटे सरसी फाटा फूट. होऊ निपडे जै ताटा तूट जुळेना तो घाट पुनश्च. साधिलेन आत्महितजनी व्यर्थ क्षणविले तयाने जननी. लागल्या विणसंतांचे चरणी होईल हानी जन्माची. प्राणी जेव्हा जन्मासा आला तेव्हाची मृत्यूपंथा लागला. मग आज उद्या की परवाला. विश्वासला नर फसला तो. ठेवावे या मरणाचे स्मरण देह केवळ काळाचे वैरण. ऐसे ह्या प्रपंचाचे लक्षण सावधान असावे. व्यवहारी पाऊल ठेविता चौकस परमार्थ पावेल अप्रयास. म्हणून प्रपंची नसावा आळस पुरुषार्थी उदास असू नये. ऐसे साई कथा परिसती तयांसी होईल निश्रेयस प्राप्ती. साई चरणी वाढेल भक्ती सुखसंवित्ती लाधेल. जयांसी साईंचे प्रेम पूर्ण तयांसी हे कथांचे साठवण. देईल पदोपदी आठवण साई चरण पंकजांची.
निशब्दाचे शब्दे कथन, अतिइंद्रियाचे इंद्रिये सेवन, कितीही करा हे कथामृतपान, पूर्ण समाधान दुर्लभ, अतर्क संतांचे विंदान, अनिर्वचनीय तन्न महिमान, तयाचे वाचे पूर्ण कथन, कराया कोण समर्थ, नित्य पडता या कथा श्रवणी, साई दिसेल नित्य नयनी, ध्यानी मनी दिवा रजनी, स्मरणी चिंतनी राहील, दिसू लागेल जागृत स्वप्नी, आसनी शयनी आणि भोजनी, सवेही येईल गमनागमनी, जनी वनी निरंतर, ऐसा येता निधिध्यासनी, मन पावेल स्थिती उन्मनी, ऐसे होऊ लागता अनुदिनी, चित्त चैतन्यी समरसेल, आता पुढील कथेची संगती, असे जी कथिली पूर्वाध्यायांती, करू तिचा उपक्रम संप्रती, सादर श्रोती होई जे, भावभक्तीची शिरापुरी, कितीही खा सदा अपुरी, जरी आखंठ सेविली तरी, तृप्ती न परिपूर्ण कधीही, असो आता ही दुसरी कथा, श्रोता आपण सादर परिसिता, संत दर्शन सार्थकता, होईल दृढता मनाची, बाबान बाह्यतः काहीच करीत, स्थान सोडून कोठे न जात, परी बैसल्या स्थळी सर्व जाणत, अनुभव देत सकळा जना, सत्तत्व ही निजपिंडी, तेची की अखिल ब्रह्मांडी, कायेची करुणी कुरवंडी, अखंडित अवलोका, त्या सत्तत्वासी जो शरण, सर्वांसाठी तया एकत्व जाण, नानात्वाचे केलिया धारण, जन्म मरण परंपरा, नानात्व स्थापणारी बुद्धी, अविद्याच जाणावी त्रिशुद्धी, गुरुवागमे चित्तशुद्धी, स्वरूपस्थिती नेणती, अविद्येपासाव निवृत्ती, तीच एकत्वाची प्राप्ती, अणुमात्र असता भेद चित्ती, अनन्य स्थिती ती कैची, ब्रह्मादिस्थावरांत जे जे उपाधी समन्वित, अवेकिया अब्रह्मवत ओतप्रोत ब्रह्मते, ते सकल विज्ञानघन स्वभाव, संसार धर्मा जेथ अभाव, नामरूपांचा पुसिला ठाव, निरवयव ब्रह्मते, उपाधी स्वभाव भेदे, अविद्यामोहादि प्रमादे, नानात्वी हे चित्त लोधे, एकत्व बोधे सत्व हो, मी वेगळा अनजन वेगळे, ऐसे न जया काही निराळे, अखंडैक रस पूर्ण जे भरले, दुजे न उरले तयाते, नामरूप कार्य करणे, या सर्व उपाधी समजणे, नानात्व सर्वथैव त्यजणे, ब्रह्म होणे ते हेच, मीच एक अभगा पाही, मज वीण देता ठाव नाही, नानात्व व्यापुनी अशेष दिशा दाही, नाहीच काही मदन्य, हेची भावना दृढ धरावी, माया भूल दूरी सरावी, मजवीन नाही वस्तू परावी, आवरावी निजदृष्टी, श्रोतया सहज येईल संशय, तरी हा भेद कैसा होय, जीव ज्ञाता ब्रह्मज्ञेय, कोण उपाय हा जाया, भेद बुद्धिरती प्रमाण, अनन्यत्वा पाडी खाण, तात्काळ उत्पादिनार नानापण, जन्म मरण कारणा, अविद्या तिमिर दृष्टी, लोपता लोपे सकळ सृष्टी, स्वरूपैक भरेल दिठी, नानात्व उठाउठी पाविल, शुद्धोदकी शुद्धोदक, घालिता होते निखिळ एक, पूर्वापर समरसते देख, ओळख नुरे भेदाची, काष्ठाकार भिन्न भिन्न, परीती अग्निस्वरूपे अभिन्न, तो अविच्छिन्न आकारहीन, स्वये विलीन निजरूपी, तेच आत्म्यैक विज्ञान, न लगे अन्य प्रतिपादन, आत्मा सर्वाभूती परिपूर्ण, रूपविहीन सर्वथा, विपरीत अध्यारोप निमित्त, तेने भ्रमित सर्वदा चित्त, जन्म मरणादि दुःखे अनुभवित, प्राणे दुश्चित्त सर्वदा, त्यागून नाम रूपादि उपाधी, विशुद्ध विज्ञान रूप साधी, ऐशी या सिद्धासी माया न बाधी, निजानंदी रत सदा, ऐसी या स्थितीचे उदाहरण, मूर्तिमंत साईंचे चरण, भाग्ये लाधले जया दर्शन, धन्य धन्य जन ऐसे, चंद्र उदकी दिसे स्थित, परितो जैसा उदकातीत, संत तैसेचे भक्त परिवेष्टित, वस्तुतः अलिप्त तयांसी, दिसे जरी परिवारिल भक्ती, परी न कोठेही आसक्ती, स्वस्वरूपी चित्तवृत्ती, दृश्य निवृत्ती सर्वदा, ऐसे हे महासाधु संत,
जयांच्या बोलात वरते भगवंत, काही न अप्राप्य तया विश्वात, काही न अज्ञात तया ते. उपदेश देती आणि घेती, ऐसे गुरु शिष्य असंख्य जगती. परी उपदेशा सवे अनुभूती, देती हाती ते विरळा. पुरे आता हे पूर्ण वर्णन, करू मुख्य कथावतरण. तदर्थी श्रोते सोत्कंठ पूर्ण, श्रवणसंपन्न होवोत. मोंगलाई नांदेड शहरी, पारशी एक प्रख्यात व्यापारी. धार्मिक लोकप्रिय भारी, नाम निर्धारी रतनजी. धनसंपदेचे पसारे, गाड्या घोडे शेते शिवारे. वाडियांची मुक्तद्वारे, विन्मुख माघारे नच कोणी. ऐसे बाह्यतः आनंद सागरी, डुंबत असता हो रात्री. अंतरी दुर्धर चिंता मगरी, सदैव घेरी शेटी ते. हे तो ईश्वरी सूतची पाही, निर्भेळ सौख्य नाही कुणाही. कुणास काही हुरहुर राही पाठीसी. कोणी म्हणेल मीच मोठा, सर्वैश्वर्य मीच लाठा. चालू म्हणेल उरफाटा, नसता ताठा भरेल. निर्व्यंगत्वा लागेल दृष्ट, लवव्यंगत्वाचे गाल बोट. परमेष्ठी स्वकरेच फासी यथेष्ट, ऐसे हे स्पष्ट वाटते. रतनजी धनकनक संपन्न, आलिया गेलिया घाली अन्न. दीनांचे विच्छिन्न करी दैन्य, सुप्रसन्न सर्वदा. एव शेठजी सुखात होते, घेतले जरी हे जगाची आचित्ते. परी वित्ताचे सौख्य विफलते, पुत्रहीना ते सर्वथा. कन्या संपत्तीचा पसारा, एका मागुनी एक बारा. कोठून लाभेल सुखाचा वारा, मनासी थारा कैचा त्या. प्रेमा वीण हरिकीर्तन, तालस्वरा वीण गायन. यज्ञोपवीता वीण ब्राह्मण, शोभा कवण तयाची. आहे सकल कला प्रवीण, नाही सारा सार ज्ञान. भूतदयाहीन आचार संपन्न, शोभा कवण तयाची. भाळी डिळे गोपीचंदन, गळा तुळशी माळा भूषण. जिव्हा करी संत विडंबन, शोभा कवण तयाची. अमृतापा अनुतापा वीण तीर्थाटन, गळसरी वीण अलंकरण. पुत्रा वीण गृहस्थ सदन, शोभा कवण तयाची. एकत्री सुपुत्र संतान, देईल काय नारायण. हेच तया अनुदिन चिंतन, निश्चिंत मन होईना. तेने शेठजी सदा खिन्न, न लागे गोड अन्न पान. मनी रात्रंदिन उद्विग्न, चिंता मग्न सर्वदा. देव माझा एवढा कलंक, धुवून की जे मज निष्कलंक. देई वंशा आधार एक, लज्जा राख प्रभुराया. दासगणूवर मोठी भक्ती, जीवेचे हार्दतया निवेदिती. ते म्हणती जा शिरडी प्रती, मनेप्सित पावसी. घेई बाबांचे दर्शन, चरणतयांचे वंदून. करी साद्यंत गुह्य निवेदन, आशीर्वचन देतील. जा होईल तुझे कल्याण, अतर्क्य बाबांचे विंदान. जाई तयांसी अनन्य शरण, कृतकल्याण होशील. मनास मानवला विचार, रतनजींचा झाला निर्धार. काही दिन लोटली यावर, पावले शिरडी रतनजी. गेले दर्शनामशी दिसी, घातले लोटांगण साई पदासी. पाहोनी महाराज पुण्यराशी, प्रेमतयांसी लोटले. करंड फुलांचा सोडिला, सुमनहार काढून घेतला. प्रेमे बाबांच्या गळा घातला, फलभार समर्पिला चरणाते. होऊन याते विनीत, रतनजी अत्यादरयुक्त. बाबांपाशी जाऊनी बैसत, प्रार्थना करीत ती परिसा. जनपडता महासंकटी, येती आपुल्या पायांनिकटी. बाबा रक्षिती उठाउठी, म्या हे गोष्टी ऐकली. म्हणून इथवर आलो भेटी, धरोनी मोठी उत्कंठा पोटी. सादर गिरतो चरण संपुटी, परता न लोटी महाराजा. बाबा म्हणती मग तयांसी, येता येता आज येसी. दे काय मज दक्षिणा देसी, मग तू होसी कृतार्थ. येता कोणीही दर्शनासी, लागदा चरणवंदा वयासी. असो हिंदू यवन वा पारसी, दक्षिणा त्यापासी मागत. ती काय तरी थोडकी, रुपये 1 वा 2 ना पंचकडी. मागत शत सहस्र लक्ष कोडी, स्वेच्छा परवडी दक्षिणा. दिधली तरी आणिक आणा, संपली म्हणता उसनी घ्याना. जेव्हा कोठे उसनीही मिळेना, तेव्हा मग याचना थांबवीत. आणिक तया भक्ता म्हणत, फकीर न करी जा यत्किंचित. देईन तुला रुपये मी मस्त, बैसे तू निश्चिंत मज पाशी.
दुनिया में किसी का कोई है और किसी का कोई है, अपना तो यहाँ कोई नहीं है, अपना अल्लाह ही अल्लाह है। करी जो मज जीव प्राण, ऐसी याचीच मज वाण, तो देता मज एक गुण, देतो मी शतगुण तयासी। असे ना मोठा लक्षाधीश, तयासही दक्षिणा मागावयास, निर्धना घरी जावयास, करीत आज्ञेस महाराज। मोठा धनाढ्य अथवा रंक, गरीब दुर्बळ अथवा खंक, एक उणा वा एक अधिक, नाही ठाऊक साईंस। वंदूनिया आता श्री, निरभिमान होऊनी अंतरी, बाबांलागी याचना करी, जाऊनी घरी गरिबांच्या। तरी या पोटी हाच सारांश, दक्षिणेचे करू निमिष, बाबा शिकवीत निजभक्तांस, करावयास सलीनता। उपजेल कोणासही ऐशी शंका, साधूस तो पाहिजे धन का, यदर्थी विचार करिता अनिका, फिटेल आशंका मनाची। जाई साई जरी पूर्ण काम, दक्षिणेचे काय काम, कैसा असेल तो निष्काम, भक्तांसी दाम मागे जो। जयासी गारा आणि हिरा, ताम्र नाणे वा स्वर्ण मोहरा, एकाची परिमाणाचा विकारा, तो का निज करा परिसतो। उदरपूर्त्यर्थ मागती भिक्षा, वैराग्याची वरिली दीक्षा, तया विरक्ता निरपेक्षा, काय अपेक्षा दक्षिणेची। अष्टसिद्धी जोडीला करी, जयाचे सदा तिष्ठती द्वारी, नवविध जयाचे आज्ञाधारी, तया कालाचारी द्रव्यार्थ। ऐहिकावरी मारून राथ, आमुष्मिका न ढुंकून पाहात, ऐसे जे सम्यकदर्शी विरक्त, धनकिमिर्थ तयांना। जे संत साधू सज्जन, जे उत्तम श्लोक परायण, भक्त कल्याणार्थ जयांचे जीवन, तयांचे धन का वहावे। साधू सिकिमर्थ भावी दक्षिणा, तयांनी असावे निरीच्छमना, फकीर होऊन लोभ सुटेना, नित्य आराधना पैशाची। प्रथम दर्शना घेती दक्षिणा, पुनर्दर्शना मागती दक्षिणा, निरोप घेता आणा दक्षिणा, क्षणोक्षणी हे काय। आधी पानीय उत्तरापोषण, पुढे हस्तमुख प्रक्षालन, क्रोधवर्तन तांबूल दान, तया मागून दक्षिणा। परी बाबांचा क्रम विलक्षण, करू जाताची चंदन लेपन, किंवा अक्षताद्यलंकरण, दक्षिणा प्रदान कांक्षिती। आरंभिताची पूर्वाराधना, बाबा आधीच मागती दक्षिणा, ओम तत्सत ब्रह्मार्पणा, तक्षणाच करणे ये। तरी या शंकेचे निरसन, करा या न लगे महाप्रयत्न, खोता क्षणिक दत्तावधान, समाधान लाधाल। धनाचा जो करणे संचय, धर्म घडावा हाची आशय, परी क्षुल्लक काम आणि विषय, यातची अतिशय वेचे ते। धनापासाव धर्म घडे, धर्मापासाव ज्ञान जोडे, स्वार्थ तरी तो परमार्थी चढे, मना आतुडे समाधान। आरंभी बहुकालपर्यंत, बाबा काहीही नव्हते घेत, जळक्या काड्यांचा संग्रह करीत, तोच की भरीत खिशात। असो भक्त वा अभक्त, कोणाही पाशी काही न मागत, दिडकी दुगाणी ठेविल्या तेथ, तमाखू आणीत वा तेल। तमाखूचे फार प्रेम, ओढीत विळी अथवा चिलीम, त्या चिलिमीची सेवा ही निस्सीम, बहुधा निर्धूम नसेती। पुढे आले कोणाचे मना, रिक्त हस्ते दक्षिणे विना, जावे कैसे संत दर्शना, तदर्थ दक्षिणा ते घेत। दिडकी दिधल्या घालीत खिसा, ठेविता कोणी ढबू पैसा, परित करीत जैसाचा तैसा, क्रम हा ऐसा बहुकाळ। परी पुढे काही काले, साईबाबांचे महात्म्य वाढले, भक्तांचे थवे येऊ लागले, पूजन चालले विधिपूर्वक। नाही पूजेची सांगता जाण, सुवर्णपुष्प दक्षिणे वीण, हे तो नित्यपूजेचे विधान, पूजकाप्रमाण ठाऊके। राज्याभिषेक सिंचना, अथवा संपादिता पदपूजना, पूजक आणि ती उपायना, तैसीच दक्षिणा गुरुपूजे। उच्चादिवि दक्षिणावंत, हिरण्यदा अमृतवंत, हे मदाता शुद्धिमंत, मंत्रवर्णात हे वचन। सौमंगल्य गंधदाने, आयुष्यवर्धन अक्षतेने, श्री ऐश्वर्य पुष्प तांबूलार्पणे, दक्षिणेने बहुधनता। गंधाक्षत पुष्प तांबूल, पूजा द्रव्यात जैसे मूल, तैसीच दक्षिणा सुवर्ण फूल, बहुधन फल वितरिते। दक्षिणा लागे देवता पूजनी, तैसीच तत्सांगता सिद्ध्यर्थ जनी, व्रतोद्यापन वायनदानी,
हिरण्य लागे अर्पाया. जगाची ही घडामोड, पैशावरीच सारी मोड, अब्रू नुकसानीची ही फेड, फेडितातही पैशाने. हिरण्यगर्भ गर्भस्थ इत्यादी मंत्र उच्चारित, देवपूजेसही दक्षिणासंमत, संतपूजनीच का नको. संत दर्शना जाता आपापुल्या ज्ञानानुसारता, येते कोणाच्या काय चित्ता, एकवाक्यता दुर्मिळ. भजन भावार्थ कोणामनी, कोणी संत परीक्षे लागुनी, कोणी म्हणे मनीचे सांगुनी, देईल जनी तो संत. जो कोणी प्रार्थिती दीर्घायुता, हस्ती हिरण्य संपत्ती मत्ता, कोणी पुत्र पौत्रवत्ता, अखंडित सत्ता मागती. नवल बाबांची अगाध शैली, जावो तो कोणी कराया कुटाळी, दुर्बुद्धीची होऊन होळी, चरणकमळी विनटित. हे ही भाग्य नसलिया संचिती, अनुतापत्री पावत चित्ती, होऊन निराभिमान निश्चिती, दृढप्रचिती पावत. हे तो सर्व प्राकृत भक्त, सर्वथैव प्रपंचासक्त, दक्षिणादाने शुद्धचित्त, व्हावेत हे मनोगत बाबांचे. यज्ञेन दानेन तपसा ही श्रुती, आत्मज्ञानोत्सुक काही प्रती, दक्षिणा प्रदान साधन युक्ती, स्पष्ट वचनोक्ती सांगते. भक्त स्वार्थी वा परमार्थी, दोघांचे भावी इष्टप्राप्ती, त्रयी दक्षिणा निजगुरुप्रती, निजहितार्थी द्यावी की. प्रजापती ही देवा दैत्या, मानवांसकट तीन अपत्या, ब्रह्मचर्यवास संपदा, उपदेश मागता हे चिपदे. हा एकाक्षर उपदेश केला, काय येणे बोध झाला, तोही विचारून दृढ केला, अभिनव लीला गुरुशिष्य. दांत भावे देव समजले, दया करा असुर समजले, दान द्यावे मानव समजले, प्रजापती भले भले म्हणे. देव नव्हे तर कोणी अन्य, मानवची परी स्वभावे भिन्न, अदांत उत्तम गुण संपन्न, देव हे अभिधान तयांचे. मानवा माझीच आहेत असुर, हे जे हिंसा परदुष्ट क्रूर, मानवा गांजी लोभ दुर्धर, एव कृपासागर साईनाथ. तैत्तिरीयोपनिषद अनुवाक, एकादशी श्रुती ही देख, दान प्रकार आज्ञापी अनेक, त्यातील प्रत्येक परिसावा. तेणे नित्यश्रद्धेने द्यावे, विना श्रद्धा दिधले न पावे, राजाज्ञे शास्त्राज्ञे भ्यावे, लज्जेने द्यावे काहीतरी. विवाहादि लोकोचार, तेथे ही देणे लागे अहेर, देऊन राखावा मित्राचार, लोकव्यवहार शिक्षाही. बाबाही दकारे भक्तांप्रत, भक्तहितार्थ तेची मागत, करा दया दान व्हा दांत, सौख्य अत्यंत लाधाल. अदांतत्वाद दोषत्रय, करावया हा त्रिदोष क्षय, हा एकाक्षर स्वल्प उपाय, शिष्यार्थ गुरुराय योजिती. काम क्रोध आणि लोभ, आत्मोन्नती लागी अशुभ, तयांचा जय अतिदुर्लभ, यदर्थ सुलभ उपाय. जैसी ही श्रुती तैसीच स्मृती, तियेची ही ऐसीच अनुमती, तियेचे अवतरण श्रोतयां प्रती, दृढ प्रतीत्यर्थ देतसे. त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशमनात्मनः, कामः क्रोधस्तथा लोभस्तस्माद्दे तत्त्रयं त्यजेत. काम क्रोध लोभ जाणं ही नरकाची द्वारे तीन, यांचे पायी आत्मविनाशन, यदर्थ नक्षून त्यागावे. परमदयाळू साई समर्थ, साधावया भक्त हितार्थ, तयान लागी दक्षिणा मागत, शिक्षणही देत त्यागाचे. दक्षिणेची काय किंमत, साधावया गुरुवचनार्थ, प्राणही द्यावया नाही जो उद्यत, तयाचा परमार्थ कायसा. खरेच भक्त कल्याणावीण, बाबांचं काय दक्षिणेचे कारण, स्वये तयांचे नभते जीवन, अवलंबून दक्षिणेवरी. पोटासाठी भिक्षा मागत, दक्षिणेपोटी नभता स्वार्थ, दक्षिणादाने शुद्धचित्त, व्हावेत निजभक्त हा हेत. उपरी निर्दिष्ट देव वचन, तदनुसार दक्षिणा प्रदान, आधी घडवून आणल्या वाचून, न घडे पूजन संपूर्ण. पुरे आता हा दक्षिणा ग्रंथ, विशद झाला तन्मतितार्थ, नाही अभिलाषना स्वार्थ, भक्त स्वहितार्थ दक्षिणा. म्हणून आता कथाभाग
पुढे निवेदू यथा सांग, ऐका रतनजी दक्षिणा प्रसंग, कौतुक चांग साईंचे. श्रोती पूर्ण कृपा पूर्वक, परिसिजे हे अद्भुत कथानक, साई स्वरूप कैसे व्यापक, कैसे अलौकिक देखिजे. शेटी पाशी दक्षिणा मागता, साई कथिती पूर्ववृत्तांता, परी तो नाठवे शेटीचे चित्ता, वाटली विस्मया तयांसी. 3 रुपये 14 आणे, त्वा मज दिधले ते मी जाणे, बाकी जे आणले मज कारणे, ते मज दक्षिणे देई गा. हेची बाबांचे प्रथम दर्शन, ऐकून बाबांचे हे वचन, रतनजी शेट विस्मयापन्न, करू स्मरण लागती. शिर्डीस पूर्वी आलो नाही, कोणा सवेन पाठविले काही, ऐसे असदा आश्चर्य पाही, महाराज साई वदती हे. नाहीच ऐसे कधी घडले, रतनजी मनी बहु अवघडले, दक्षिणादिधरी पाया पडले, तया अनुलगडले ते कोडे. ते तितुके चिराहूनी गेले, प्रयोजन येण्याचे निवेदन केले, पुनश्च पायी लोटांगण घातिले, जोडून बेसले निजहस्तो. शेवटी मनी शेटजी बहु झाले, बाबा म्हणती बरे केले, पूर्व भाग्य उदया आले, दर्शन झाले पायांचे. मी दुर्दैवी अल्पज्ञ, नेणे पूजा अर्चा यज्ञ, विधिवशे हे त्रिकालज्ञ, प्राज्ञ दर्शन घडले की. आपण जाणता माझी चिंता, करा दूर ती कृपावंता, लोटू नका या अनन्य भक्ता, पाया परता दयाळा. दया उपजली साईनाथा, म्हणती चिंता न करी वृथा, तव नष्टचर्ये येथून आता, पाया उतरला लागला. प्रसाद उदीचा हाती दिला, कृपेचा कर शिरी ठेविला, मनाची मुराद पुरविल अल्ला, आशीर्वाद दिधला शेटीस. मग आज्ञापन घेतले, रत्नजी परतोनी नांदेडा आले, जै जै जैसे घडले, सविस्तर कथिले गुणदासा. यथायोग्य झाले दर्शन, आनंद निर्भर झाले मन, प्रसादपूर्वक आश्वासन, आशीर्वचन पावलो. यथास्थित सर्व झाले, परी एक नाही मद समजले, महाराज हे काय बदले, काहीही नुमजले मज लागी. 3 रुपये 14 आणे, त्वा मज दिले मी जाणे, बाबांचे हे काय बोलणे, सांगा स्पष्टपणे मज सारे. कुठले रुपये कुठले आणे, कुठूनी पूर्वी घडले देणे, यातील इंगीच काही नेणे, प्रथमची जाणे शिर्डीचे. मज तो काही उकल न पडे, भाजे मज हे गूढ रोकडे, दुर्बोध केवळ हे मज कोडे, आपणा उलगडे तरी का. हा तरी एक चमत्कार, दासगणू विचारित करीती विचार, काय असावे यातील सार, मनाचा निर्धार होईना. 8वे पूर्ण विचारांती, एका अवलियाची मूर्ती, मौली साहेब जया वदती, आठवली चित्ती भुवांच्या. जातीचे हे मुसलमान, कार्यक्रम संता समान, धंदा हमालीचा करून, प्राक्तनाधीन वर्तती. यांचे चरित्र सविस्तर देता, विषयांतर होईल ग्रंथा, मौली साहेब चरित्र कथा, ठावी समजता नांदेडी. शिर्डीस जाणे ठरल्यावरी, मौली साहेब यांची फेरी, सहज शेटजींचे घरी, स्वेच्छाचारी जाहली. तया उभयता परस्पर, प्रेम होते अपरंपार, फल पान सुमनहार, यथोपचार अर्पिले. शेटजीस होऊनी प्रेरणा, दिधला मौलींचा छोटा खाना, येथील खर्चाची कल्पना, स्मरली तक्षणा गुणदासा. खर्चाची यादी आणविली, पैन पै सर्व ही धरली, तयाची मग एकंदर केली, बेरीज झाली बरोबर. 3 रुपये 14 आणे, तंतोतंत अधिक ना उणे, तयाची पावती बाबांनी देणे, आश्चर्य बहुणे सर्वत्रा. साई महाराज ज्ञानराशी, जाणे बैसोनिया मशिदीसी, भूत भविष्य वर्तमानासी, कवण्याही देशी घडोते. भूतमात्री एकात्मता, असल्या वीण साई समर्था, येईल का हा प्रकार अनुभविता, अथवा सांगता दुजियाते. शिर्डीपासून नांदेड दूर, दोहोंमध्ये महदंतर, ओळखोनी हे संत परस्पर, साई सही तार यावी कैसी. साई महाराज तो मी एक, मौली बुवा कोणी आणिक, भेदबुद्धीचा हा विवेक, नाही अनेकत्व उभयता. मौली बुवांचा तोची आत्मा, असे सर्वांचा सर्वांतरात्मा, परी या एकात्मतेच्या धर्मा, धन्यता वर्मा जाणे तो. बाह्य देहे जरी वियुक्त,
अंतरी दोघे नित्ययुक्त, ते दोघे ही वाणी अयुक्त, कधीही विभक्त नभत ते. त्या दोघांचे एक ज्ञान, एक प्राण, एक अनुसंधान, दोघेही एक चैतन्य घन, समसमान वृत्तीने. शिर्डी नांदेडी महदंतर, त्या दोघांचे एक अंतर, एक प्राण एक शरीर, तेणे ही तार परस्परा. काय नवल हे साधू संत, तारयंत्रे तारारहित, कोठे काहीही घडो सृष्टीच, साध्यंत अवगत तया ते. पुढे योग्य काळ लोटला, रतनजीस देव पावला, स्त्रियेसी त्याच्या गर्भ राहिला, वृक्ष पालविला आशेचा. सुवेळी कुटुंब बाळंत झाले, आशीर्वचन सत्य झाले, पुत्र रत्न पोटी आले, आनंदले रत्नजी. पडता बहुसाल अवर्षण, व्हावे अवचट पर्जन्य वर्षण, तैसे हे शेठची निवाले पूर्ण, पुत्र संतान प्राप्तीचे. पुढे तो वंशवेल जो फुटला, यथाक्रम विस्तारत गेला, कन्ये पुत्री सुखे डवरला, सौख्य लाधला रत्नजी. पुढेही जात साई दर्शना, पावून त्याच्या आशीर्वचना, पूर्ण जाहल्या मन कामना, तुष्टले मना रतनजी. वसंती जरी आम्र सुफलित, सर्वची फळे पक्व न होत, 12 मुलात 4 हयात, सुखे नांदत त्या सांप्रत. यदृच्छेने जे जे घडावे, त्याची ज्याचे चित्त सुखावे, ऐसे रत्नजी गोड स्वभावे, खेद न पावले तिळभर. आता पुढील कथेचे सार, साईने भरले स्थिरचर, कोणीही कोठेही बैसून स्थिर, घ्यावा साचार अनुभव. ठाणे शहराचा एक गरीब लाचार, उपनाम जयाचे चोळ कर, कैसे तयाच्या भावार्थावर, जाहले गुरुवर प्रसन्न. पूर्वी कधी न पाहिले देखिले, तया साईस कैसे नवसिले, कैसे तयाचे मनोरथ पुरले, अनुभव दिधले कैसे त्या. काय असे भजन प्रेमा वीण, वाचणे पोथी अर्था वीण, देवकैचा भावा वीण, अवघा शीण तो सारा. कुंकुम तिलका वीण भाळ, अनुभवा वीण ज्ञान फोल, नाही हे पुस्तकी विद्येचे बोल, अनुभवे तोल करावे. किमर्थ हा प्रबंध साई लीला, अनुबंध याचा ठाव न मजला, मज करवी जो साईंनी लिहविला, ठावे तयांसीच प्रयोजन. शिवाय ग्रंथांस लागे अधिकारी, मी तो साईंची करीतो चाकरी, तयांची ही दफ्तरदारी, आज्ञाधारी तयांचा. श्रोते चातक तृषा कीर्ण, साई समर्थ स्वानंद घन, वर्षे अगाध कथा जीवन, तृषा शमन करावया. जिया सत्तेने हे वाणी, जयांच्या हे चरित्र वर्णी, तयांची या पदरज करणीये, होऊ घेऊ लोळणी हे काया. तोच या वाचेचा प्रवर्तविता, तोच निजकथेचा कथयिता, त्याचेच पायी होवो स्थिरता, चंचलचित्ता माझिया. जैसे हे कायिक आणिक वाचिक, तैसेच भजन हे मानसिक, घडो मज अक्षय सुखदायक, दीन मी पायिक साईंचा. चरित्र वदता आणि वदविता, जरी साईच नटला तत्वता, तरी काय भिन्न तच्छ्रोता, तोही न परता साई वीण. दिसावया दिसे चरित्र केवळ, परी हा साईंचा सकळ खेळ. स्वयेच होऊनी खेळिया प्रेमळ, खेळ हा प्रबळ मांडिला. अगाध साई बाबा चरित्र, भक्तांची अनुभव दावून विचित्र, करून मजला निमित्त मात्र, तुष्टवीत निज छात्र समुदाय. चरित्र नव्हे हा सुखाचा ठेवा, निज परमामृताचा मेवा, भाग्ये आगळा तेणेची सेवावा, भक्तिभावा करोनी. नवल गुरुकृपेचा महिमा, स्मरण रहावे भक्ता आम्हा, म्हणवून या ग्रंथ परिश्रमा, भक्त विश्रामार्थ सेविले. आवडी हे चरित्र गाता, उल्लसेल श्रवण संपन्नता, कथानवृत्त्यनुवादे भक्ता, भक्ती प्रेमळता वाढेल. श्रवण करिता रात्रंदिन, तुटेल माया मोह बंधन, निरसेल त्रिपुटीचे भान, सुखसंपन्न श्रोते जन. धरून श्री साईंचे चरण, हेमाड अनन्य भावे शरण, विसंबून पावे एकही क्षण, पायीच लोटांगण अखंड. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, रतनजी साई समागमो नाम चतुर्दशोऽध्यायः. श्री सद्गुरु साई नाथार्पणमस्तु.
शुभम भवतु शुभमस्तु. श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु. जय साईराम.